आज दोन सूचना 289च्या प्राप्त झालेल्या आहेत, तथापि दोन्ही सूचना मी माझ्या दालनामध्ये अमान्य केलेल्या आहेत। पहिली सूचना आहे अभिजित वंजारी, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर होऊ नये, मोठ्या प्रमाणात शेतकरी या संदर्भामध्ये जरी सूचना अमान्य केली असली तरी मी त्यांना 2 मिनिट बोलण्यासाठी संधी देत आहे। 289च्या माध्यमातून मला सरकारचं लक्ष वेधायचं आहे आणि या 289च्या माध्यमातून सरकारचं मला लक्ष वेधायचं आहे सभापती महोदय की अर्थसंकल्प 6 तारखेला आपण राज्याचा जाहीर केला। त्या अर्थसंकल्पाच्या दरम्यान मुख्यमंत्री साहेबांनी या सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यातल्या सर्व सप्टेंबर 2025 पर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखापर्यंत माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय जरी घेतला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे की पात्र शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ देता येईल। तर पात्र शेतकरी हा शब्दप्रयोग केल्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 38,125 शेतकऱ्यांच्या वर जवळजवळ 655 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि ज्या पद्धतीनं पात्र शेतकरी असा उल्लेख केल्यामुळे नेमकं त्या ठिकाणी कुठले शेतकरी त्याच्यामध्ये पात्र असतील आणि त्यांना त्याचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे या बाबतीमध्ये संभ्रम आहे आणि म्हणून तो दूर करण्यासाठी शासनानं यावर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आमचा 289 आपण मंजूर करावा ही विनंती। आता मला वाटतं 289 वर आपण मला वाटतं की आपली आता 260 ची बी चर्चा आहे, बजेटवर चर्चा आहे, त्याच्यामध्ये बोलता येईल आपल्याला। करावं एवढंच आम्ही सांगतो सभापती महोदय, ज्या वेळेला राज्य सरकारच्या वतीने सत्तेवर येण्याच्या अगोदर या ठिकाणी आश्वासन दिलं गेलं होतं की संपूर्ण कर्जमाफी करू, 7/12 कोरा कोरा कोरा। तो आश्वासन झाल्यानंतर आज ती काही काल मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये जो काय भाषण केलं त्यामध्ये फक्त 2,50,000 अशा प्रकारचं कर्जमाफीचं हे केलेलं आहे। त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी, अवकाळी, आता कालचं सांगितलं उद्या दुष्काळ पडणार आहे, या सर्व गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता ही शेतकऱ्यांची झालेली फसवणूक आहे। शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उत्तर हवं आहे। या संदर्भामध्ये सभागृहामध्ये जे आत्महत्या शेतकरी करताय या सर्वाचं गांभीर्य लक्षात घेऊन विषयाचं गांभीर्य घेऊन 289 स्वीकारावे अशी आमची तुम्हाला विनंती आहे। या संदर्भामध्ये मी माझ्या दालनामध्ये 289 अमान्य केले आहे, तथापि 2 सदस्यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं तरी शासनाने याची नोंद घ्यावी।